विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. टॉपिकचं नाव आहे वेक्टर. वेक्टर टॉपिक हा जमला ना आपल्याला, तर लाईन आणि प्लेन हे सुद्धा जमणार आहे, लक्षात घ्या. सगळं इझी वाटणार आहे. पण या टॉपिकचं वेटेज आहे किती मार्काचं? आता माझ्याकडे हे बुक आहे टार्गेट पब्लिकेशनचं. त्यांनी गेल्या वर्षीचे सॉल्व्ड पेपर ह्याच्यात दिलेत. आणि काय केलंय माहितीये का, लक्षात घ्या, त्यांनी की पेपर आणि प्लस सोल्युशन्स दिलेत त्यांनी. आणि टॉपिक वाईज किती क्वेश्चन आले होते हे सगळं अनालिसिस पण छान दिलंय. किती प्रश्न आले असतील सांगा मला वेक्टरचे? 3, 4, 5, 6, 7. बाळांनो, 8 प्रश्न काही शिफ्ट मध्ये आलेत असं त्यांच्या अनालिसिस मध्ये त्यांनी दिलंय. मी काय म्हणतोय, अरे 5 प्रश्न जरी आले तरी 10 मार्क. बर, प्रश्न कसे येत आहेत याचं मी तुम्हाला अनालिसिस करून दाखवणार आहे 5 मिनिटात. या व्हिडिओमध्ये मी जास्त डिटेल शिकवणारच नाहीये. तो होतंय काय, की हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर मी काही मुलांच्यावर डिस्कशन केलं. तर माझ्या लक्षात आलंय, की मनात भीती आहे. हे मला जमत नाहीये किंवा पहिल्याच पेपरमध्ये व्हेक्टरचा एवढा अवघड प्रश्न आहे सुरुवातीलाच, की ते बघून कॉन्फिडन्स जातोय, राहू दे व्हेक्टर आपल्याला जमत नाहीये. तर मी तुम्हाला सांगतो, काय आहे माहितीये का? मी तुम्हाला एक असा व्हिडिओ तयार करून देतो व्हेक्टर वरती, की ज्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये फॉर्म्युले अगोदर घेतो. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचे पी-वाय-क्यूज इमिजिएटली लगेच घेतो त्या फॉर्म्युलेशी रिलेटेड. मग बाळांनो, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल ना सांगा बघू? मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात घ्या, प्रश्न समजून घ्या बघा. काय प्रश्न आलाय इथं, की इथं त्यांनी विचारलंय काय बघा, की ए बार प्लस लॅम्बडा बी बार हा परपेंडिक्युलर आहे सी बारला. तर लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करा. 20, 22. ए बार दिलाय, बी बार दिलाय. मग तुम्ही बी बारला लॅम्बडानं काय करा, मल्टिप्लाय करा. ओके. दोघांची नंतर ऍडिशन करा आणि परपेंडिक्युलर आहेत ना, मग डॉट प्रॉडक्ट 0 घ्या. मग मला तुम्हाला नंतर शिकवावं लागेल, की वेक्टरची ऍडिशन कशी करायची. ओके. डॉट प्रॉडक्ट कसा घ्यायचा आहे, क्रॉस प्रॉडक्ट कसा घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो की तुम्हाला मी, लक्षात घ्या. पण समजून घ्या, मला दाखवायचंय आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळंच. चला 2023 बघा. ए बार प्लस लॅम्बडा बी बार इज परपेंडिक्युलर टू सी बार. काय सिमिलॅरिटी वाटते का? आहे सिमिलॅरिटी. आहे तसा क्वेश्चन रिपीट झालाय. पण काही खूप हुशार मुलं मी बघितलेत, ते म्हणतात सर हाय तसा कुठं रिपीट झालाय, व्हॅल्यू वेगळ्या आहेत ना. अरे व्हॅल्यू वेगळ्या असू दे, टाईप तोच आहे ना. मग तुम्ही जर फक्त 2021, 2022 आणि 2023 चे पीवायक्यू केले की झालं ना. आणि मी क्रॅश कोर्स मध्ये प्रत्येक मॅथ्सचा टॉपिकचे पीवायक्यू चे लेक्चर्स देणार आहे. 15 तारखेपासून आपलं ते शेड्यूल स्टार्ट होईल. टेस्ट प्लस मॅथ्स चे लेक्चर्स प्लस फिजिक्स केमिस्ट्रीचे छोटे छोटे लेक्चर्स, पण परीक्षेत येणार तेच प्रश्न मी क्रॅश कोर्स मध्ये घेणार, लक्षात घ्या. मग हे अनालिसिस कळालं. चला पुढे जाऊया आपण. लक्षात घ्या, 2023 चे 2 क्वेश्चन घेतलेत वेगवेगळ्या शिफ्ट मधले. बघा, व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन. तिथं तुम्हाला आता बघा, 3 वेक्टर दिलेत आणि ते कोप्लेनर आहेत, प्रूव्ह करा. ट्रिपल प्रोडक्ट, व्हॉल्यूम ऑफ द पॅरलोपाइप्ड, ट्रिपल प्रोडक्ट, व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन. तेच घ्यायचं ना तुम्हाला. काय, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार, म्हणजे तुम्हाला तो डिटर्मिनंटच घ्यावा लागतोय. त्याची व्हॅल्यू 0 आली तर कोप्लेनर. मग ऑलरेडी वेक्टर कोप्लेनर देतील आणि लॅम्बडा विचारतील, कॉन्स्टंट विचारतील. मग मुद्दा कळाला का? इथं व्हॉल्यूम दिलाय, अरे पण इथं 4 पॉइंट दिलेत. मग 4 पॉइंट दिले असतील तर तुम्ही ए बी बार काढा, बीसी बार, ओहो 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 ओहो, एसी बार काढा आणि एडी बार काढा. आता हे बेसिक आहे. हे कसं काढणार? बी बार मायनस ए बार घेतो की मी, व्यवस्थित सगळं घेतो. वेक्टर चे मी तुम्हाला सांगतो, ऍट एनी कॉस्ट वेक्टर आपण सुरुवातीला घेणार आहे. ह्याचे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर प्रोव्हाइड करेन, की जेणेकरून मी म्हणतो 7 क्वेश्चन जरी आले, 14 मार्क. लॉटरी आहे, लक्षात घ्या, लॉटरी आहे. ओके. बर, आता व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन वरती प्रश्न आला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, इकडे बघा, कोलिनियर. किती सोपं असतं माहितीये का कोलिनियर? बघा, हा वेक्टर आणि हे दोघं कोलिनियर आहेत. मग दोघांचा ना आय बारचे कोएफिशियंट जे आणि के च्या कोएफिशियंटचा रेशो सेम असतो. इथं बघा, हे प्लस मायनस प्लस आहे, ऑप्शन कॅन्सल, सगळेच मायनस आहेत. ऑप्शन कॅन्सल, सगळेच प्लस आहेत. झालं, सोडवायची गरजच नाही. ही व्हॅल्यू आहे. बघा ना, रेशो घेऊन बघा. 6 2 जा 12, 2 2 जा 4, 3 2 जा 6 आणि मायनस. चला, याची मॅग्निट्यूड म्हणजे बघा मला काय लागतंय, मॅग्निट्यूड तुम्हाला काढता आली पाहिजे, डॉट प्रॉडक्ट घेता आला पाहिजे, त्याच्यानंतर क्रॉस प्रॉडक्ट घेता आला पाहिजे. क्रॉस प्रॉडक्ट घ्यायला जमलं की एरिया ऑफ द पॅरलोग्राम, एरिया ऑफ द ट्रायंगल हे सुद्धा फाइंड आउट करता येईल. बरं, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. सेंट्रॉइड. सेंट्रॉइड म्हणलं की ट्रायंगलचा सेंट्रॉइड असेल तर ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3.
पण हा टेट्राहेड्रॉन आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा? एक एक लुक बघा, हे करा म्हणजे बघा, समजून घ्या. इथं बघा 3/4 आहे. इथं मायनस आहे. इथं 5/4. इथं प्लस मायनस आहे. म्हणजे तुम्ही एक फक्त पहिली व्हॅल्यू काढली का सगळं जमेल. म्हणजे तुम्ही बघा याची, याची, याची आणि याची ॲडिशन करा आणि त्याला 4 न डिव्हाईड करा. तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 3/4 आणि ऑप्शन ए करेक्ट आहे. मी चेक केलंय. सगळं सॉल्व्ह करायची गरजच नाहीये. अरे डिफिकल्टी लेव्हल सोपा आहे. पण होतंय काय, की पहिला प्रश्न अवघड दिसला की गेला कॉन्फिडन्स. 1-2 प्रश्नात कॉन्फिडन्स घालवू नका. बरं आणखी नम्र विनंती आहे. फक्त वेक्टरच करून पेपरला जाऊ नका. तो मूर्खपणा ठरतोय. म्हणजे वेक्टर 4-5 टॉपिक करायचे आणि त्याचे क्वेशन्स हुडकत बसायचे. नाही. ऑप्शनला काही ठेवायचंच नाहीये. मी घेणार आहे ना सगळं तुमचं. मॅथ्समध्ये तुम्ही जबरदस्त स्कोर करणार आहे आणि मला तुमच्या मनातून जेईची भीती काढून टाकायची. जेईई लेव्हलचे क्वेशन्स येतायत पण सोपे आहेत. पण होतंय काय, मी खूप अनालिसिस केलंय. एकही क्वेश्चन टेक्स्टबुक मधला आहे तसा येत नाही. हा प्रॉब्लेम आहे. पुस्तकातला प्रश्न कुठलाच आहे तसा येत नाहीये. व्हॅल्यू बदलतायत, थोडे चेंजेस होतायत. अरे पण टाइप तोच आहे. टार्गेटच्या पुस्तकात आता इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम बघितले मी. पुस्तकातले नाही आहेत, पण त्यांनी दिलंय कुठल्या टॉपिकवर बेस्ड आहे ते. तर ते टार्गेटचं बुक दाखवलं ते सुद्धा बेस्ड आहे बरं का, लक्षात घ्या. मग मुद्दा काय आहे बघा, आता बघा एरिया ऑफ द ट्रायंगल मी आत्ताच बोललो. म्हणजे तुम्हाला हाफ आणि ॲडजसंट साइडचा क्रॉस प्रॉडक्ट घ्यावा लागेल. ए बार क्रॉस बी बार त्याची मॅग्निट्यूड. मग इथं 1, 2 आणि 3 दिलेत. मग एक कुठलेतरी कॉमन पॉइंट घ्या म्हणजे ए बार आणि बी बार घ्या, ॲडजसंट साइड घ्या. म्हणजे एबीसी म्हणा, मग एबी बार, एसी बार काढा. ओके, त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट घ्या. त्याची मॅग्निट्यूड काढा, 2 न डिव्हाईड करा. तुम्हाला एरिया मिळेल. पण त्या तुम्हाला सांगू का एरिया इक्वल्स टू √6 लिहा. सॉल्व्ह करा. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. आता इथं गंमत काय माहितीये का, की बऱ्याच वेळा आपण ऑप्शन सुद्धा पुट करून बघू शकतो. पण त्या काही केसमध्ये उलटं ट्रॅडिशनल वेनं गेलं तर लवकर होतं हे पण लक्षात घ्या बरं का. बरं आता इथं बघा. शांतपणे बघा. ए बार आणि बी बार जर असेल पॅरलोग्राम तर त्याचा एरिया 15 आहे. पॅरलोग्रामला 2 न डिव्हाईड करावं लागत नाही. हे 15 स्क्वेअर मीटर दिलंय. आता जो दुसरा पॅरलोग्राम आहे त्याच्या ह्या साइड्स आहेत. आणि विचारलंय काय त्याचा एरिया. मग तुम्हाला दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट घेऊन त्याची मॅग्निट्यूड काढली पाहिजे. मग घेऊ का क्रॉस प्रॉडक्ट त्याचा? मग 3a बार प्लस बी बारचा अगोदर क्रॉस प्रॉडक्ट घेऊया की ए बार प्लस 3b बार. सांगू का बेसिक? ए बार न ए बारला जर क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर तो 0 येतो. सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट 0 येतो. घेऊच नका. 3a न 3b ला मल्टिप्लाय करा. 9a बार क्रॉस बी बार. ओके. प्लस बी बार क्रॉस ए बार. आता बी न बी ला क्रॉस करायची गरज नाही, 0 येतोय. आता रूल बघा की 9a बार क्रॉस बी बार मायनस क्रॉस प्रॉडक्ट हा कॉम्युटेटिव्ह नसतो. तुम्ही ऑर्डर चेंज केली की साइन चेंज होतं लक्षात घ्या. मग 8 आलं का? पण तुम्हाला ए बार क्रॉस बी बारची मॅग्निट्यूड दिली की 15. मग 15 ला 8 न मल्टिप्लाय करा 120 आन्सर येईल. काय अवघड आहे? काहीही अवघड नाहीये. या व्हिडिओत माझं काम एवढंच आहे, की चला व्हेक्टरचं प्लीज बेसिक बेसिक कराल तुम्ही व्यवस्थित. तेही शिकवणार आहे की तुम्हाला मी. तेही शिकवणार. त्यामुळे नेक्स्ट लेक्चरमध्ये ओळीनं एमसीक्यूज असणार आहेत टाइप वाईज. माझ्याबरोबर तुमच्या नोट्स तयार असल्या पाहिजेत. ओके. बरं आता इथं बघा. ए बार क्रॉस बी बारची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. त्याचं मॅग्निट्यूड. आता ए बार क्रॉस बी बारची व्हॅल्यू असते एबी साइन थिटा आणि ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू असते एबी कॉस थिटा. मग तुम्हाला ए बार डॉट बी बार विचारलंय म्हणजे कॉस थिटा फाइंड आउट केलं पाहिजे. याची मॅग्निट्यूड 35 दिले. ए ची मॅग्निट्यूड √26 दिले. बी ची 7 दिले. मॅग्निट्यूड दिलेत. साइन थिटा. डिवाइड करा तुम्हाला 5/√26 मिळेल. साइन थिटा. आता ऐका माझं. 9th स्टँडर्ड मध्ये जावा. साइन थिटा म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. पायथागोरस वापरा. याच्या स्क्वेअर मधून ह्याचा स्क्वेअर मायनस करा 1 येईल. 5 चा स्क्वेअर 25. ह्याचा स्क्वेअर √26 आणि 1 चं स्क्वेअर रूट 1 आलं. आता कॉस थिटा काढायचं आहे तर 1/26 येणार. आलं का लक्षात? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. मग ए बार डॉट बी बार काढायचे. ए ची व्हॅल्यू √26, बी ची व्हॅल्यू 7 आणि कॉस थिटाची व्हॅल्यू स्क्वेअर रूट काढलंय ना ते प्लस मायनस असू शकतं 1/√26. याला हे कॅन्सल होईल. प्लस मायनस 7 ऑप्शन डी करेक्ट आहे. ज्या मुलाला मी घेतलेले प्रॉब्लेम किती घेतलेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे प्रॉब्लेम जर सोपे वाटत असतील ना, तुम्हाला अख्खा वेक्टर सोपा वाटणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा.
फक्त आजचा दिवस वेळ द्या, हे करा. नेक्स्ट उद्या तुम्हाला वेक्टरचा व्हिडिओ मिळणार आहे. तयारीत राहावा. ओके. आणि समजून घ्या, मला फक्त ना काय पाहिजे माहितीये का? मी एका मुलाची गंमत केली माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये. त्याला जरा म्हणलं बरं का, मी खूप अवघड प्रश्न विचारणार आहे तुला, मला विदिन सेकंड आन्सर पाहिजे. आम्ही त्याला प्रश्न कुठला विचारला माहितीये का? मी त्याला विचारलं पहिल्यांदा, "विचारू का प्रश्न?" त्यानं असं उत्तर दिलं. "हां, विचारा." मी म्हणलं, "एवढा वेळ नाही चालणार." विचारू का म्हटलं, लगेच विचारा आलं पाहिजे. असं उत्तर पाहिजे मी त्याला म्हटलं बरं का. आणि प्रश्न विचारला मी 3 इंटू 3. त्यानं क्षणात उत्तर दिलं 6. 3 इंटू 3 6 नाहीये. 3 इंटू 3 9 आहे. मग ही कॉमन चूक मी कितीतरी वेळा मुलांशी बघितले, की वेक्टरमध्ये सगळं सोपं आहे. बरं, इथं फार मोठे पाढे-पाठ करायची काही गरज नाहीये. टेबल्स 9th पर्यंत बास. 9 1 जा 9 2 जा एवढं तरी आलं तरी बास. पण तिथं चुका होतायत. मग तेवढ्या गोष्टी आपल्याला ॲक्युरेटली केल्या पाहिजेत. मग आता आपण काय करणार आहे, की वेक्टर बघणार आहे आज. तुम्ही बेसिक सगळं आणि उद्या थोडेसे मोठे लेक्चर्स होणार आहेत. पण वेक्टर डिटेलमध्ये पी-वाय-क्यू सगळे होणार आहेत. आणि त्या टाइपचे सगळ्या टॉपिकचे लेक्चर्स आपण क्रॅश कोर्समध्ये प्रोव्हाईड करणार आहोत. कारण लक्षात आले रे, आलंय, रिपीट होतंय. मला मला अजून आठवतंय, की मॅथ्सचा पेपर झाला होता. मी आमच्या इथं माझ्या भाचा माझा तो पण 12th मध्ये आहे तुमच्या बरोबर. त्याला मी आणायला गेलो होतो, बहिणीचा मुलगा. तिथं मला एवढी मुलं भेटली आणि ते मला म्हणत होते, "तुम्ही YouTubeवर शिकवता तेच आहे ना? पेपर खूप सोपा गेला. तुम्ही गेलेले प्रश्न आले होते." चेहऱ्यावर आनंदच वेगळा होता. मग तो आनंद मला सीईटी नंतर सुद्धा पाहिजे. येणारा आहे आनंद तुमच्या मनात लक्षात घ्या. आणि इथं सांगू का? भीती तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशनचीच आहे, डेरिव्हेटिव्हची आहे. ते सुद्धा जमणार आहे आणि आपल्याला आपलं मॅथ्स इम्प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे मग. ऑल द बेस्ट. धन्यवाद.